आणि त्या अक्षय शिंदेच्या आईवरती प्रेशर टाकता की हायकोर्टामध्ये जाऊन सांग मला केस परत घ्यायची आहे. तुमचे लॉ अँड ज्युडिशियरीची लोक जे सल्ला देतात ते मूर्ख बिर्ख झालेत की काय? ठीक आहे, अक्षय शिंदेची केस आई केस लढवणार आहे कोर्टात जाऊन. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा वरती बसलेल्या 2 जजेसनी क्लोज फॉर ऑर्डर करून टाकली आहे केस. मी काय भविष्य सांगणारा माणूस नाहीये, पण मी 100% खात्री देऊन सांगतो, तो काही कायद्याचं ज्ञान मला आहे, जे काही या केस बद्दल मी ऐकलंय वाचलंय ते मी तुम्हाला सांगतो. सरकारवरती रिस्ट्रिक्शन्स घेणार, तुम्हाला FIR दाखल करावा लागणार, आणि ज्यांनी म्हणून त्या अक्षय शिंदेला गोळ्या मारून ठार केलाय त्यांना FIR घालून तुम्हाला मागे टाकावं लागणार. तुमची रॉबिनहूड इमेज तुमच्यापर्यंत मर्यादित राहिली, पण त्या संजय शिंदे आणि 4 हवालदार ज्यांना तुम्ही गोळ्या मारायला लावल्यात त्यांचं घरदार उद्ध्वस्त करण्याचं काम या सरकारने केलंय. तुम्हाला सोमनाथ सूर्यवंशीची आई, अक्षय शिंदेची आई, तिच्या डोळ्यातलं वाहणारे अश्रू, त्याचा तळतळाट तुम्हाला सहन करावा लागणार, त्याच्यातनं तुम्ही वाचू शकत नाही. म्हणून सरकारी यंत्रणा त्याला गोळ्या घालून ठार मारेल ते कुठल्या कायद्याला धरून आहे? अध्यक्ष महोदय, रॉबिनहूड हे जर महाराष्ट्रात निर्माण झाले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो इथे लागलाय, तो काढून टाका. त्या सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उड्या डोळ्यांनी बघतायत. एकीकडे कोर्ट सांगताय की तुम्ही हत्या केली, मी नाही म्हणत आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणतायत की तुम्ही हत्या केलीत, तुम्ही त्या पोराला गोळ्या घातल्यात. सरकारला लाजही वाटत नाही. गुन्हा दाखल करा असं वारंवार सरकारला खुणावतंय. विखे साहेब, आपण उच्च न्यायालयाच्या अनेक न्यायाधीशांचे मित्र आहात, आपण लॉ मिनिस्टर होतात, आपण कायद्याचे चांगले अभ्यासक आहात. हायकोर्ट वारंवार इशारा करते अक्षय शिंदे प्रकरणात की यंत्रणेने चूक केली आहे. अध्यक्ष महोदय, ते माझ्या मतदारसंघात घडलेलं प्रकरण आहे. एका गाडीतनं चाललेत, ठाम 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 आवाज येतो आणि 1 तासाने कळतं की एक माणूस मेला. तो मेलेला माणूस अक्षय शिंदे होता. एवढ्या मोठ्या गाडीत म्हणे काय, तर त्यांनी एका इन्स्पेक्टरच्या कमरेला लावलेला काय ते रिव्हॉल्व्हरला हात घालण्याचा प्रयत्न केला. अहो, हातकड्या घातलेला ना त्याला. आता तुम्ही म्हणाल बेड्या नव्हत्या. जेव्हा तो त्या गाडीकडे चालत चालला होता पोलीस स्टेशन मधनं, तेव्हा त्याच्यात हातकड्या होत्या. हातकड्या आतमध्ये गेल्यावर सोडवलंय की काय? आपण लॉ मिनिस्टर होतात, गेले अनेक वर्ष आपण मिनिस्टर आहात. मला सांगा, गाडीमधनं एखाद्या गुन्हेगाराला नेताना सिनियर PIच्या रँकचा इन्स्पेक्टर आतमध्ये बसतो. संजय शिंदे नावाचा इन्स्पेक्टर, त्याला जाणून बुजून आतमध्ये बसवला गेला. आणि हे सगळं प्रकरण शिजवलं गेलं कारण का करणाऱ्याला रॉबिनहूड व्हायचं होतं. तर असे न्यायपालिकेच्या कक्षात असलेले गुन्हे आपण गोळ्या मारून सोडवायला लागलो. लॉ अँड ऑर्डर, व्हेर इज लॉ अँड व्हेर इज ऑर्डर, सगळंच कोसळेल. आज जे इथे घडतंय, अध्यक्ष महाराज, हे न्यायपालिकेलाही शोभा देणारं नाही आणि राज्य सरकारला तर नाहीच नाही. आय एम टाइम अँड अगेन रिमाइंडिंग की तुम्हाला उच्च न्यायालय खुणवतंय की तुमच्याकडनं गुन्हा घडलाय, तुमच्याकडनं गुन्हा घडलाय, तुमच्याकडनं गुन्हा घडलाय. तरी तुम्ही तुमच्या डोळ्याला, तुमच्या कानाला आणि तुमच्या बुद्धीला झापडं लावली आणि तुम्ही ऐकायलाच तयार नाही. कारण का तुम्हाला माहिती आहे पोलिसांनी गुन्हा केलेला नाही, आम्ही तुला गुन्हा करायला लावला. आम्हाला समाजामध्ये इमेज क्रिएट करायची होती की आम्ही आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करतो. आणि आउट ऑफ कोर्ट सेटलमेंटची सवय असलेले जे सत्ताधारी आहेत त्यांनी आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट केलं आणि न्यायच हातात घेतला. या सरकारला विनंती करतो हात जोडून, आज आपल्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत असताना संविधान हातात घेऊ नका. हे काही दिवस बरं वाटतं, हे सगळं
आपण सत्तेत असलो की बरं वाटतं, एकदम मजा अशी खुशखुश वाटायला. आपण मंत्री आहात ना जयस्वाल? आपण मंत्री आहात ना? नाही, मंत्र्यांना काही मर्यादा असते, एवढंच सांगतो, बाकी काय मला बोलायचं नाही. म्हणजे निदान मंत्र्यांनी तरी आपल्या मर्यादा पाळाव्यात. अध्यक्ष महोदय, या सरकारला माझा प्रश्न आहे की न्यायपालिकेपेक्षा तुम्ही मोठे झाले का? महाराष्ट्रामध्ये न्यायपालिकेला मानणारच नाही का आपण? तर मला एकदा सांगून टाका की न्यायपालिका आणि महाराष्ट्र सरकार यांचा काही संबंध नाही. मग सोमनाथ सूर्यवंशी असो, अक्षय शिंदे असो, आम्ही ठोकणार, आम्ही गोळ्या घालणार, आम्ही कारागृहात नेऊन मारणार. ते मेले तरी आम्हाला विचारू नका. त्यांना मारण्याचा अधिकार सरकारला मिळालेला आहे, कारण का आम्हाला बहुमत मिळालेलं आहे. आम्हाला पाशवी बहुमत मिळालं आहे. आम्ही लोकशाहीवरती पाशवी बलात्कार करणार आहोत. ती सहन करण्याची ताकद तुम्ही ठेवा. विखे साहेब, तुम्ही काँग्रेसच्या विशाल समुद्रातनं त्या बाजूला गेले आहात. त्यामुळे मला वाटतं की तुमचं संविधानावरती, लोकशाहीवरती, लोकशाहीच्या विचार प्रणालीवरती, लिबरल मेंटॅलिटीवरती अतोनात प्रेम असेल. आज तुमचं हृदय परिवर्तन झालं ती गोष्ट वेगळी, पण तरी काही अंशी तुमच्या आजही हृदयामध्ये हे सगळं असेल. तुम्ही आज इथे बसले आहात, सरकारचे प्रतिनिधी लिहून घेतात, मला दिसतंय. काय लिहितायत ते मला माहित नाही, पण लिहिल्यासारखं दिसतं तरी मला वाटतं माझंच भाषण लिहून घेत आहे. मी जरा खुश झालो, विखेंसारखा ज्येष्ठ मंत्री माझं भाषण लिहून घेतोय, आनंद वाटला मला. नाही, पेन असं साईडला घेऊ नका, मला दिसलं. त्यामुळे विखे साहेब, विचारावं जरा, काय देणार हो सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला उत्तर? काय देणार हो अक्षय शिंदेच्या